कवलापूर येथील ओढ्यावरील पुलाजवळ बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास भरधाव मोटारीने मोपेडला जोरदार धडक देत फरफटत नेले। या अपघातात कुमटे फाटा येथील हॉटेलमध्ये आचारी काम करणारे प्रमोद वसंत पितळे वय वर्ष 40 सध्या राहणार पंचशील नगर सांगली, मूळ राहणार पित्रेवाडी दाभोळे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आणि महिला कामगार कमल महादेव तोडकर राहणार माधवनगर हे दोघे जण ठार झाले। या प्रकरणी मृत पितळे यांचे मेहुणे प्रवीण खंदारे राहणार कुमटे फाटा यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। प्रमोद हे कुमटे फाटा येथील हॉटेल सृष्टीराज येथे 6 वर्षापासून वस्ताद म्हणून कामास होते। बुधवारी 11 जून रोजी रात्री 11:30च्या सुमारास काम आटोपल्यानंतर त्या हॉटेलमधील महिला कामगार कमल तोडकर यांना घेऊन मोपेड MH08 AM 6093 वरून सांगलीकडे येत होते। कवलापूर येथील ओढ्यावरील पुलाजवळ ते आले असता समोरून येणाऱ्या MH10 EJ 9096 या मोटारीच्या चालकाने पितळे यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली। धडकेनंतर मोपेडला काही अंतर फरफटत रस्त्याकडेला असलेल्या काटेरी झुडपात नेले। या धडकेत पितळे आणि तोडकर दोघेजण गंभीर जखमी झाले। त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचार सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झाला। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटार चालकाविरोधात 12 जून रोजी रात्री 1:15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे।